आवाज नमस्कार भावी शिक्षकांनो आणि शिक्षक बंधूंनो. आज आपलं संख्या व संख्येचे प्रकार पहिलं लेक्चर आपण स्टार्ट करतोय. यामध्ये आज आपण शिकणार आहोत संख्या व संख्येचे प्रकार. ज्या घटकावरती कमीत कमी टीईटी पेपर क्रमांक 1 असू द्या किंवा पेपर क्रमांक 2 असू द्या, त्यामध्ये 2 ते 3 क्वेश्चन फिक्स असतात तुमचे संख्या व संख्येचे प्रकार किंवा संख्याज्ञान या घटकावरती तुमचे 2 ते 3 प्रश्न फिक्स असतात. मग आज आपण शिकणार संख्या आणि त्याचे प्रकार कोणकोणते पडतात. नेमकं संख्या आणि संख्येचे प्रकार कोणकोणते पडतात. तर पहिला प्रकार पडतो तुमच्या नैसर्गिक संख्या. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या आपण कशाला म्हणतो. नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं. त्याला दुसरं नाव काय आहे. त्याला दुसरं नाव आहे मोज संख्या. मग मोज संख्या म्हणजे नेमकं काय. नैसर्गिक संख्या म्हणजे काय. पहिल्यांदा आपण बेसिक सगळ्या गोष्टी आपण बेसिक बघणार आहोत आणि त्यानंतर लक्षात ठेवा स्टेप वाईज प्रत्येक संख्येचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे. नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणजे काय रे. ज्या संख्येची सुरुवात जी होती ना ती सुरुवात 1 पासून होते. ज्या संख्येची आता एखाद्यास आपल्याला गोष्ट मोजायची असेल, एखादे घटक जर काय घटक असतील ते घटक जर मोजायचे असेल, लक्षात ठेवा तुमच्याकडे ते समजा पेन आहेत आणि तुम्हाला पेन काउंट करायचे मोजायचे. तुम्ही काय करणार आहे. शून्य म्हणणार का तिथं नाहीये. आपण काय म्हणणार 1 2 3 4 5 असं म्हणणार. म्हणजे सुरुवात करताना आपण 1 पासून करणार. सुरुवात करताना आपण कुठून करणार 1 पासून सुरुवात करणार. म्हणजे शून्यापासून आपण सुरुवातच नाही ना. तुम्हाला बेंच मोजा सांगितले, तुम्ही शून्य असं म्हणणार का तिथं नाही. आपण काय म्हणणार 1 2 3 4 5 बेंच आहेत त्या ठिकाणी. म्हणजे सुरुवात जी केली ना तुम्ही सुरुवात ती कुठून सुरुवात केली तुम्ही 1 पासून. कुठून केली 1 पासून. 1 2 3 4 5 डॉट 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 डॉट. यांना आपण काय म्हणतो. यांना म्हणतो नैसर्गिक संख्या. यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. यांना नैसर्गिक आवाज येतो का रे. नैसर्गिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येची सुरुवात जी आहे ना ज्या संख्येची सुरुवात ठीक आहे चलो. ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते. ज्या संख्येची सुरुवात करून होते 1 पासून. कसं होतं पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्येमध्ये आपण जम्बलिंग करू शकतो परीक्षेमध्ये. कारण तो परीक्षेचा टायमिंग जो असतो तो वेगळा असतो. लक्षात. इथं सगळ्या गोष्टी सुचतात पण परीक्षेला गेल्यानंतर काही सुचत नाहीये. त्यामुळे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये फरक लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. नैसर्गिक संख्येला दुसरं नाव आहे तुमचं मोज संख्या. मग तुम्हाला जर विचारलं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर आपण सहज सांगू शकतो. सुरुवात कुठून झाली रे 1 पासून. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर तुम्ही सांगू शकता ती 1 आहे. पण विचारलं की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर आपण सांगू शकणार आहे का. नाही सांगू शकणार. का रे बाबा. कारण सुरुवात 1 पासून होती पण शेवट कुठं होतं हेच माहित ना आपल्याला. याचा अर्थ नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या कशा आहेत त्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या कशा आहेत त्या अनंत आहेत. त्यामुळे जर आपल्याला विचारलं सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर ती सांगू शकत नाही आपण. का सांगू शकत नाही कारण नैसर्गिक संख्या कशा आहेत त्या अनंत आहेत.
क्लिअर का रे बाबा? नैसर्गिक संख्या म्हणजे काय, याची एक्झाम्पल वगैरे काय असेल ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेप जातो लक्षात. पहिल्यांदा बेसिक समजून घ्या की नेमकं संख्येचे प्रकार कोणकोणते प्रकार पडतात, त्याची बेरीज कशा पद्धतीने करायची, पूर्णांक संख्येची वजाबाकी कशी करायची, लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवायचं, ह्या गोष्टी अगोदर बघूया. आणि नंतर मग आपण एक्झामला आलेली गणित प्लस आपली संभाव्य क्वेश्चन त्या ठिकाणी बघूया. पहिला प्रकार नैसर्गिक संख्या, त्याला म्हणतो मूळ संख्या. पुढचा जो प्रकार आहे ना, पुढचा प्रकार त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो. पुढचा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणायचं रे? त्याला इंग्लिशमध्ये आपण होल नंबर म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? होल नंबर म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? होल नंबर म्हणतो. मग होल नंबर कशाला म्हणायचं? बोला, होल नंबर कशाला म्हणायचं? शून्य. बघा, पूर्ण संख्या किंवा होल नंबर कशाला म्हणायचं? शून्य. शून्य व नैसर्गिक संख्या. शून्य व नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो संख्या समूह बनतो, जो संख्या समूह बनतो त्यास पूर्ण संख्या म्हणतात. पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे पूर्ण संख्या कशाला म्हणायचं? शून्य आणि नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो संख्या समूह बनतो त्याला काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या असे म्हणतो. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली आहे तुमची? शून्य आहे. जर तुम्हाला विचारलं सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर त्याचं उत्तर असलं पाहिजे तुमचं शून्य. काय असलं पाहिजे? शून्य. सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? पूर्ण संख्या कोणती? सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? तर सांगू शकत नाही ना आपण. का सांगू शकत नाही? नाही सांगू शकत आपण त्या ठिकाणी, कारण पूर्ण संख्या सुद्धा कशा तुमच्या अनंत आहेत. म्हणजे ज्या संख्येची सुरुवात 0, 1, 2, 3, 4, 5 आणि डॉट डॉट होते, म्हणजे सुरुवात शून्यापासून होते. पण आपण संख्या तुमच्या पूर्ण संख्या अनंत आहेत, आपण ती सांगू शकत नाही. म्हणजे पूर्ण संख्या जे त्या पूर्ण संख्या ह्या अनंत आहेत. पूर्ण संख्या ह्या कशा आहेत? त्या अनंत आहेत. त्यामुळे आपण मोठी पूर्ण संख्या कोणती ती आपण सांगू शकत नाही. क्लिअर का रे बाबा? पूर्ण संख्या म्हणजे क्लिअर का मला सांगा? चला, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या म्हणजे क्लिअर का? एकदा क्लिअर करा. चला जाऊया पुढे जाऊया. नैसर्गिक संख्या झाल्या त्याला मूळ संख्या म्हणतो. पूर्ण संख्या झाल्या. आता तिसरा प्रकार आहे तुमचा पूर्णांक संख्या. कोणता आहे? पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं रे? पूर्णांक संख्या कशाला म्हणतो आपण? बोला चला, पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? आता पूर्णांक संख्या म्हणजे काय माहिती का? ऋण संख्या, शून्य, धन संख्या. तुमच्या ऋण संख्या असतील, तुमचं शून्य असेल, तुमचं धन संख्या असेल, ह्या मिळून ज्या संख्या बनतात, या मिळून बनणाऱ्या संख्या समूहाला पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्णांक संख्या असे म्हणतात.
म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे काय, ऋण संख्या असतील, शून्य असेल, धन संख्या असेल, या मिळून बनणारे जो संख्या समूह आहे त्याला म्हणायचं पूर्णांक संख्या असे म्हणतात. मग सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती, सर्वात मोठी कोणती, सर्वात लहान पूर्णांक संख्या व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगू शकत नाही, नाही सांगू शकत आपण. का रे बाबा नाही सांगू शकत, आपण सगळ्यात लहान पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही, कारण पूर्णांक संख्या ह्या अनंत आहेत, पूर्णांक संख्या अनंत आहे, पूर्णांक संख्या ह्या अनंत आहेत, ह्या कशा आहेत, त्या अनंत आहेत. अनंत असल्यामुळं आपण त्या सांगू शकत नाही की सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती, कारण त्या कशा आहेत, तुमच्या अनंत आहेत. क्लिअर का रे बाबा, पूर्णांक संख्या म्हणजे काय, क्लिअर का? क्लिअर का बाबा. पण आता ह्या व्यवहारामध्ये वापरताना नोट एक लक्षात ठेवा का माहिती, जर ह्या पूर्णांक संख्या तुम्ही व्यवहारामध्ये वापरत असाल, जर पूर्णांक संख्या व्यवहारामध्ये तुम्ही वापरत असाल तर व्यवहारामध्ये काय लक्षात ठेवायचं माहिती, व्यवहारात धनसंख्येच्या अगोदर प्लस चिन्ह देत नाहीत, परंतु ऋण संख्येच्या अगोदर मायनस चिन्ह दर्शवले जाते. बघा, व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला जो उपयोग होतो, व्यवहारामध्ये लक्षात ठेवायचं, धनसंख्येच्या अगोदर प्लस चिन्ह दर्शवत नाही किंवा प्लस चिन्ह देतच नाही आपण, पण ऋण संख्येच्या अगोदर मायनस चिन्ह दर्शवतो. आता शून्याच्या अगोदर, कारण पूर्णांक संख्येमध्ये तुमचं ऋण संख्या पण येतात, शून्य पण येतो आणि धनसंख्या पण येतात. ऋण, धन आणि शून्य संख्याचा मिळून लक्षात ठेवा संख्या समूह जो बनतो त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये इंटिजर्स नंबर म्हणतो. मग इथं व्यवहारामध्ये वापरताना धनसंख्येच्या अगोदर कुठेही आपण प्लस चिन्ह दर्शवत नाही, पण ऋण संख्येच्या अगोदर मात्र प्लस चिन्ह दर्शवतो. आणि शून्याच्या अगोदर प्लस किंवा शून्याच्या अगोदर कोणतेही चिन्ह देत नाहीत. म्हणजे व्यवहारामध्ये काय लक्षात ठेवायचं, की धनसंख्येच्या अगोदर प्लस चिन्ह दर्शवत नाहीत, ऋण संख्येच्या अगोदर प्लस चिन्ह दर्शवत, पण शून्याच्या अगोदर कोणतेही चिन्ह देत नाहीत. क्लिअर का रे बाबा, क्लिअर का? पूर्णांक संख्या म्हणजे काय. मग आता ह्या पूर्णांक संख्या कुठं असतात नेमक्या, तुमच्या पूर्णांक संख्या जर बघितलं तुम्ही लहानपणी, तर पूर्णांक संख्या तुमच्या संख्या रेषेवर असतात. तुमची ह्या संख्या रेषा काढली आणि ह्या संख्या रेषेवरती तुम्हाला हित मध्यभागी बरोबर काय असतं, 0 असतो, हित ओ असतो. मग इकडे तुमचे काय असतात, मायनस असतात, आणि इकडे काय असतात, तुमचे धनसंख्या असतात. म्हणजे इकडे 1, 2, 3, 4 आणि इकडे 5. इकडे -1, -2, -3, -4 आणि मायनस किती आलं तुमचं, 5. इकडल्या संख्या ज्या झाल्या ना, इकडल्या संख्या तो धनसंख्या झाल्या. काय झालं, तुमच्या धनसंख्या झाल्या, हा झाला 0 आणि ह्या झाल्या तुमच्या ऋण संख्या, म्हणजे ऋण संख्या असेल, शून्य असेल, धनसंख्या असेल, या सगळ्या संख्या बनतात. ह्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, पूर्णांक संख्या. काय म्हणतो, पूर्णांक संख्या. क्लिअर का रे बाबा. मग आता इथं काय लक्षात ठेवायचं माहिती का, इथं लक्षात ठेवायचं, जर तुम्ही काय केलं, मायनस चिन्ह दिलं, जर तुम्ही मायनस चिन्ह दिले तर
ती संख्या जी आहे ना, मायनस चिन्ह दिल्यानंतर ती संख्या शून्यापेक्षा लहान होते. शून्यापेक्षा काय होते? लहान होते. मायनस चिन्ह दिले असता ती संख्या शून्यापेक्षा लहान होते. शून्यापेक्षा कशी होते? लहान होते. म्हणजे तुम्ही जर त्या संख्येला काय केलं? मायनस चिन्ह दर्शवलं तर ती संख्या शून्यापेक्षा लहान होत जाते. आणि जर प्लस चिन्ह दर्शवलं, प्लस चिन्ह दिले असता ती संख्या शून्यापेक्षा मोठी होते. शून्यापेक्षा कशी होते? मोठी होते. क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत क्लिअर का? चला सगळ्यांचं. चला, मायनस चिन्ह दिलं असतं ती शून्यापेक्षा कशी होते? लहान होते. आणि जर प्लस चिन्ह दिलं तर ती शून्यापेक्षा कशी होते? त्या ठिकाणी ते मोठे होते. म्हणजे इकडे जाताना तुमची डावी असणार बाजू आणि इकडे जाताना काय असणार? तुमची उजवी असणार. चला, आता ह्याला व्यवहारामध्ये वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. समुद्र सपाटीपासून डोंगराची उंची मोजायची तुम्हाला. समुद्र सपाटीपासून डोंगराची उंची समजा समुद्र सपाटी आहे तुमची आणि त्या समुद्र सपाटीपासून डोंगराची उंची मोजतो आणि ती धनसंख्येने दर्शवतो. समुद्र सपाटीपासून डोंगराची उंची मोजताना ती धनसंख्येने दर्शवली जाते. ती धनसंख्येने दर्शवली जाते. म्हणजे समुद्र सपाटीपासून तुम्हाला एखाद्या डोंगराची उंची मोजायची आणि त्या डोंगराची उंची मोजतात लक्षात तेव्हा ती धनसंख्येने दर्शवली जाते. समजा तुमचा हिमालय असेल किंवा तुमचा माउंट एव्हरेस्ट असेल. आता माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे तुमची? 8,848 असं समजा. तर त्याची उंची मोजताना लक्षात ती तुम्हाला दर्शवताना ती धनसंख्येने दर्शवायची. का? समुद्री सपाटीपासून एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या घटकाची आपण जेव्हा उंची मोजतो तर ती दर्शवायची धनसंख्येने. कशाने दर्शवायची? धनसंख्येने. हे क्लिअर का रे बाबा? हे क्लिअर का? मग आता समुद्र सपाटीपासून तुम्हाला खोली मोजायची किंवा समुद्र तळाची खोली मोजायची. समुद्र तळाची खोली मोजताना ती ऋण संख्येने दर्शवतात. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल येऊ शकतं टीईटीला, काय सांगू शकत नाही लक्षात ठेवा. संख्या ज्ञानावरती 3 ते 4 क्वेश्चन फिक्स असतात तुमचे. तुम्हाला देते लक्षात ठेवा की अशी उंची आहे तुमची, ह्या पर्वताची उंची आहे तर त्याला चिन्हामध्ये दर्शवा. तर तुम्हाला एखाद्या डोंगराची उंची दिली असेल, पर्वताची उंची दिली असेल तुम्हाला, तर ती उंची मोजताना ती धनसंख्येने दर्शवायची. कुठल्या संख्येने? धनसंख्येने. पण समुद्र तळाची खोली मोजताना तुम्हाला ती ऋण संख्येने दर्शवायची आहे. म्हणजे समुद्र तळाची खोली मोजतोय आपण, एखादी कुठलीही खोली असू द्या, खोली मोजताना ती ऋण संख्येने दर्शवायची असते. क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत क्लिअर का? मला सांगा. चला, इथपर्यंत क्लिअर झालं. पुढे जाऊया. आता पुढचा मुद्दा काय माहिती आहे का? आता ह्या पूर्णांक संख्या म्हणजे आपण काय बघितलं? ओके, मग पूर्णांक संख्या बघितल्यानंतर क्लिअर का रे बाबा? पूर्णांक संख्या म्हणजे क्लिअर का? पुढे जायच्या अगोदर पूर्णांक संख्या म्हणजे एकदा क्लिअर करून घ्या. ऋण संख्या 0 आणि तुमच्या धनसंख्या यांच्या मिळून बनणारे ज्या संख्या समूह असतो त्याला आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. सर्वात लहान पूर्णांक संख्या व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगू शकत नाही, कारण पूर्णांक संख्या हा अनंत आहे. व्यवहारामध्ये धनसंख्येच्या अगोदर प्लस चिन्ह कधीच देत नाहीत लक्षात ठेवा, पण ऋण संख्येच्या अगोदर मायनस चिन्ह दिलं जातं. शून्याच्या अगोदर कोणतंही चिन्ह देत नाहीत. ना ते प्लस येतं ना ते मायनस येतं. संख्या रेषेवर जेवढे नंबर असतात लक्षात ठेवा ते असतात पूर्णांक संख्या. काय असतात? पूर्णांक संख्या. म्हणजे डावीकडे गेला तुम्हाला तर त्या ऋण संख्या दिसतील, उजवीकडे गेला तुमच्या धनसंख्या दिसतील. ओके, आणि मध्यभागी जे आहे तुमचं काय त्या ठिकाणी 0. म्हणजे जसं तुम्ही शून्यापासून उजवीकडे जाल तसं संख्या तुमची 1 ने वाढत जाते. संख्या काय होते? 1 न वाढत जाते. जसं तुम्ही शून्यापासून डावीकडे जाल तशी संख्या 1 न काय होत जाते? त्या ठिकाणी कमी कमी होत जाते. त्यामुळे लक्षात ठेवा, शून्यापासून तुम्ही जसं उजवीकडे जाल तशी संख्या 1 ने काय होत जाते? वाढ होत जाते. म्हणजे शून्यापेक्षा त्या मोठ्या संख्या असतात. आणि जसं तुम्ही डावीकडे जाल तसे लक्षात ठेवा त्या संख्या
शून्यापेक्षा कशा असतात तुमच्या लहान असतात. ह्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या. म्हणून मायनस चिन्ह दिले असतात ती संख्या शून्यापेक्षा काय होते लहान होते आणि प्लस चिन्ह दिलं असतं ती संख्या शून्यापेक्षा कशी होते मोठी होते. समुद्र सपाटीपासून तुम्हाला एखाद्या डोंगराची उंची मोजायची, पर्वताची उंची मोजायची, ती मोजताना लक्षात ठेवा धनसंख्येने दर्शवायची असते. आणि समुद्राची खोली मोजताय तुम्हाला किंवा भुयाराची काय तुमची खोली मोजायची असेल तुमची, तर ती ऋण संख्येने काय केली जाते दर्शवली जाते. राजा आता आपल्याला बघायचं पूर्णांक संख्येची बेरीज. तर महत्वाचा मुद्दा काय माहिती का, पूर्णांक संख्या तर आपण बघितल्या, आता मग पूर्णांक संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची. पूर्णांक संख्यांची बेरीज जी आहे ती पूर्णांक संख्यांची बेरीज आपण कशा पद्धतीने करतो. बघा पूर्णांक संख्यांची बेरीज कशा पद्धतीने करायचं. उदाहरणार्थ घेऊ आपण पहिलं. 1 अधिक घेतलं मी 5 बरोबर. दुसरं उदाहरण घेतो मी तर -1 अधिक -5. -1 अधिक मायनस काय आलं तुमचं 5 आलं. -1 अधिक -5 असेल. तिसरं उदाहरण मी घेतो इथं -2 अधिक 5 म्हणजे तुमचं +5. आणि पुढचं उदाहरण चौथं घेतो +3 अधिक -4. आता हे आपल्याला सोडवायचं. आता सगळ्या मी पूर्णांक संख्या दिल्या तुमच्या. पूर्णांक संख्या म्हणजे सगळ्यांचं क्लिअर झालं. पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवर जेवढ्या संख्या असतात ऋण, शून्य आणि धनसंख्या, याला म्हणायचं असतं पूर्णांक संख्या. लक्षात ठेवा. तुम्हाला हे बेसिक जरी तुम्हाला सोपं वाटत असलं लक्षात ठेवा, ह्या घटकावरती 100% प्रश्न विचारतो. आपल्याला एक एक मार्क TET 2026 साठी काय उपयोगाचा आहे, कारण नोटिफिकेशन लवकरच येऊन जाईल. मग आता आपल्याला पूर्णांक संख्येची बेरीज करायची. या पूर्णांक संख्येची बेरीज करायची. पूर्णांक संख्येची बेरीज करताना काय लक्षात ठेवायचं माहिती का, समान चिन्ह दिले असता. आता समान चिन्ह दिलं असतं तुमचं. समान चिन्ह कुठं कुठं आहेत, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, समान चिन्ह आहे. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, समान चिन्ह आहे. जर समान चिन्ह दिले असता, समान चिन्ह दिले असता, तुम्ही काय करायचं चिन्ह विसरून जायचं. समान चिन्ह दिले असता तुम्ही चिन्ह काय करा विसरून जाऊ, त्या संख्येची बेरीज करा. काय करा, चिन्ह वापर न करता तुम्ही चिन्हाचा वापरच करू नका. तुम्ही समान चिन्ह दिलं असतं तुम्ही चिन्हाचा वापर करू नका. चिन्हाचा वापर न करता तुम्ही बेरीज करा. 5 ने किती आलं तुमचं 6 आलं आणि 5 ने किती आलं तुमचं 6 आलं. बघा जिथं तुम्हाला समान चिन्ह दिसतील, ती समान चिन्ह दिसली की तुम्ही त्याचा वापर न करता काय करायची, त्या संख्येची बेरीज करून टाकायची. बेरीज करून टाकली. आता मात्र लक्षात ठेवा, जे समान चिन्ह आहे ते उत्तराला देऊन टाकायचं. इथं समान चिन्ह कुठलं आहे तुमचं प्लस, इथं प्लस देऊन टाकलं, दिलं नाही दिलं तर चालतं. इथं मायनस आहे, इथं देऊन टाकायचं तुमचं मायनस. इथं नाही दिलं तरी सुद्धा चालतं. ओके, हे क्लिअर करे बाबा. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं, पूर्णांक संख्येची बेरीज करताना जर दोन संख्येला चिन्ह समान असतील, दोन संख्येला चिन्ह जर समान असतील, तर तुम्ही काय करायचं, चिन्हाचा वापर न करता बेरीज करायची. चिन्हाचा वापर न करता काय करायचं, बेरीज करायची. चिन्हाचा वापर न करता मी 5 आणि 1 6, 5 आणि किती आलं 5 आणि किती आलं 6 आणि 5 आणि किती आलं 6. आता चिन्हाचा वापर न करता आपण बेरीज केली. मग आता काय करायचं, जी समान चिन्ह आहे ती उत्तराला देऊन टाकायची. जी समान चिन्ह आहे ती उत्तराला काय करायची, देऊन टाकायची. क्लिअर करे बाबा, इथपर्यंत क्लिअर का. चला आता पुढचं बघा. जर भिन्न चिन्ह असतील, दोन संख्येला जर भिन्न चिन्ह असतील, तर भिन्न चिन्ह असताना त्या पूर्णांक संख्यांची बेरीज कशा पद्धतीने करायची. आता इथं मायनस आहे, इथं काय तुमचं प्लस आहे, इथं तुमचं प्लस आहे, इथं काय रे बाबा तुमचं मायनस आहे. ओके, मग भिन्न चिन्ह असताना पूर्णांक संख्येची बेरीज करताना काय करायचं, चिन्हाचा वापर न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. चला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 5 मधून 2 गेले किती आले तुमचे 3. इथं पण चिन्ह तुमची समान नाहीत, भिन्न वेगळे आहेत. चिन्ह वेगवेगळे आहे तुमची. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. भिन्न चिन्ह असली की तुम्ही काय करायचंय, भिन्न चिन्ह असले की पूर्णांक संख्येची बेरीज करताना तुम्ही चिन्ह न वापरता काय करायचे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायच्या. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, इथं आलं 1. आता मात्र त्याला उत्तराला चिन्ह देताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. उत्तराला मात्र काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ह्या दोघांपैकी मोठी कुठली आहे तुमची 5. 5चं इथं काय ना तुमचं प्लस येणार. 5चं काय ना तिथं प्लस दिलं नाही दिलं तरी चालतं, काय फरक पडत नाही. इथं मात्र तुमची 3 आहे आणि इथं नंतर तुमचा 4 आहे. ह्या 3 आणि 4 पैकी मोठी संख्या कुठली तुमची 4. 4चं चिन्ह देऊन टाका. 4चं चिन्ह कुठलं आहे मायनस, इथं देऊन टाका मायनस. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णांक संख्येची बेरीज करता आली पाहिजे. आणि हेच खूप महत्वाचं आहे. हे बऱ्याच जणांना लक्षात वाटतं की अरे हे काय सोपं आहे, पण हे तुमचं प्लस मायनस लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये घोळ खाऊन जातं. आणि आपलं प्लस मायनस जरी चुकलं लक्षात ठेवा, तर आपला पूर्ण तो प्रश्न चुकून जातो आणि आपला मार्क जातोय. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्षात लक्ष द्यायचंय, तरच लक्षात ठेवा आपण TET क्वालिफाय होणार आहे. TET सहज असंच क्वालिफाय होत नाही उठला आणि गेला.
नाही. जर असं होत असतं ना तर 11% 100% 11% रिझल्टच लागला नसता तुमचा. यावर्षी तर जास्त आहे. पहिले तर लक्षात 3% 4%च रिझल्ट असायचा. ह्यावर्षी तर 11% रिझल्ट लागलाय. हे लक्षात ठेवा की बारक्या गोष्टीच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. तेवढ्यापुरतंच प्रश्न बघायचा, तेवढंच उत्तर सोडवलं बघायचं, असं काय होत नसतं. त्याचे सगळे कन्सेप्ट क्लिअर लागतात. मॅथ्सच्या बाबतीत तर मराठीच्या बाबतीत सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत सगळे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. क्लिअर का बाबा? पूर्णांक संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायचं पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. जर तुमचे काय झाले त्या ठिकाणी 2 संख्येला समान चिन्ह असली, बघा 2 संख्येला समान चिन्ह असली, तर तुम्ही काय करायचं? सरळ काय करायचं? चिन्हाचा वापर न करता बेरीज करायची. चिन्हाचा वापर न करता बेरीज करा. बेरीज केली. आता काय करायचं? जे समान चिन्ह आहे ते देऊन टाकायचे उत्तराला. जे समान चिन्ह आहे ते उत्तराला देऊन टाकायचे. हे क्लिअर झालं? आता जर भिन्न चिन्ह असतील, आता भिन्न चिन्ह असतील आणि ते भिन्न चिन्हांच्या पूर्णांक संख्येची तुम्हाला बेरीज करायची असेल, तर तुम्ही काय करायचं माहिती आहे? भिन्न चिन्ह असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ओके. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. मग आता काय करायचं? तुम्ही मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. इथं मोठी संख्या 5 आहे, 5चं प्लस चिन्ह दिलं. इथं मोठी संख्या 4 आहे, 4चं मायनस चिन्ह देऊन टाकलं. क्लिअर कर बाबा. इथपर्यंत क्लिअर कर. चला आता बघायचं आपल्याला अपोजिट नंबर. त्याला पुढे जायचं तुम्हाला विरुद्ध संख्या. आता बघायचं आपल्याला विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या कशाला म्हणायचं रे विरुद्ध संख्या? विरुद्ध संख्या आपण कशाला म्हणतो? विरुद्ध संख्या पुढचा आहे तुमच्या विरुद्ध संख्या. बोला विरुद्ध संख्या कशाला म्हणतो? कशाला म्हणायचं विरुद्ध संख्या? बोला विरुद्ध संख्या कशाला म्हणतो? विरुद्ध संख्या शून्यापासून बघा विरुद्ध संख्या जी असतात ना विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या शून्यापासून 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 सारख्याच अंतरावर शून्यापासून सारख्या अंतरावर किंवा किंवा बघा विरुद्ध संख्या जी असतात ती विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर शून्यापासून सारख्या अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असतात. आणि म्हणूयात किंवा नाही आणि विरुद्ध दिशांना असतात. विरुद्ध दिशांना असतात. विरुद्ध दिशांना असतात. विरुद्ध दिशांना असतात. बघा विरुद्ध संख्या कशाला म्हणतो? विरुद्ध संख्या म्हणजे शून्यापासून सारख्या अंतरावरती किंवा विरुद्ध दिशांना असतात. जसं की 5 विरुद्ध संख्या. जसं की 5 विरुद्ध संख्या कोणती रे? 5 विरुद्ध संख्या. आता संख्या रेषेवरती काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विरुद्ध संख्या कशा बघायची. विरुद्ध 5 विरुद्ध संख्या. तर 5 विरुद्ध संख्या काय असणार तुमची? -5. 5 विरुद्ध संख्या काय असणार? -5 असणार. म्हणजे शून्यापासून तेवढ्याच अंतरावरती. समजा शून्यापासून तुम्ही घेतलं. आता समजा इथं संख्या रेषा मी काढली. इथं असणार तुमचं 0. बरोबर. इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथं किती आलं? 4 आणि इथं आले 5. इथं तुमचं किती आलं? 1, इथं 2, इथं 3, इथं 4 आणि इथं आले तुमचे 5. इकडं मायनस 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 आणि मायनस. आता इथं तुमच्या शून्यापासून उजवीकडे गेला तुम्हाला इथं काय दिसेल? त्या ठिकाणी प्लस दिसेल. बरोबर 5. मग ह्याच्या अपोजिट शून्यापासून सारख्याच अंतर शून्यापासून 1 2 3 4 5 इकडं 1 2 3 4 आणि 5 सेम लक्षात ठेवा. याचा अर्थ 5च्या अपोजिट किती आलं तुमचं? -5 आलं. किती आलं? -5. म्हणजे विरुद्ध संख्या म्हणजे काय लक्षात ठेवायचं? विरुद्ध संख्या म्हणजे शून्यापासून सारख्याच अंतरावरती आणि विरुद्ध दिशांना असणार. कशा असणार? एका दिशेला नाही, ते विरुद्ध दिशेला असणार. म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस लक्षात ठेवा. समजा तुम्हाला 3ची विरुद्ध संख्या काढायची, सॉरी -3ची विरुद्ध संख्या काढायची, तर -3ची विरुद्ध संख्या काय ना तुमची +3 येणार. काय येणार? +3 म्हणजे विरुद्ध दिशेने असणार आणि शून्यापासून त्या सारख्याच अंतरावर असणार. ह्याला म्हणायचं विरुद्ध संख्या. क्लिअर का रे बाबा? म्हणजे संख्या आणि विरुद्ध संख्या संख्या दिल्या आणि तुम्हाला विरुद्ध संख्या ओळखता आल्या पाहिजे. समजा मी संख्या देतो इथं. ओके. इथं लिहितो संख्या आणि खाली लिहितो विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या. समजतंय का रे? समजते ना? मी समजा दिली तुम्हाला संख्या 47.
मी काय दिली तुम्हाला 47 दिली. तुम्हाला विचारलं ह्याची विरुद्ध संख्या काय, तर तुम्हाला ती सांगता आली पाहिजे. मी दिलं +52. तुम्हाला ह्याची विरुद्ध संख्या सांगता आली पाहिजे +52ची. मी दिलं -33. -33ची सुद्धा तुम्हाला विरुद्ध संख्या सांगता आली पाहिजे. ओके. -84 असेल, -21 असेल, -84 असेल, -21 असेल, तुमची 100 असेल. ह्याची तुम्हाला विरुद्ध संख्या सांगता आली पाहिजे. आता 47 ह्याची विरुद्ध संख्या काय ना तुमची -47. इथं प्लस आहे तर करायचं मायनस. इथं प्लस आहे, +52ची विरुद्ध संख्या काय तर मायनस किती येणार तुमची 52 येणार. -33ची विरुद्ध संख्या काय तर -33ची विरुद्ध संख्या आली तुमची 33. -84ची विरुद्ध संख्या काय आली +84 आली. -21ची विरुद्ध संख्या काय आली 21 आली. +100ची विरुद्ध संख्या काय आली -100 आली. म्हणजे विरुद्ध संख्या काढण्यासाठी काय करायचं, साधं आणि सिंपल लक्षात. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस करायचं. बस एवढं लक्षात ठेवा. क्लिअर करा. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर काय करा प्लस करून घ्या. म्हणजेच विरुद्ध संख्या सगळ्याला क्लिअर करा. विरुद्ध संख्या म्हणजे शून्यापासून समान अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असतात. अशा पद्धतीने तुम्ही विरुद्ध संख्या काढू शकता. चला क्लिअर कर बाबा, मला बघून घ्या. जाऊया पुढच्याकडे. विरुद्ध संख्या क्लिअर झालं तुमचं. आता पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा ठरवणे. पूर्णांक संख्येचा आपल्या लहान मोठेपणा ठरवायचा आहे. संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या बघा, संख्या रेषेवरती तुमच्या पूर्णांक संख्या असतात आणि संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या उजवीकडील प्रत्येक संख्या म्हणा किंवा उजवीकडील संख्या म्हटलं तरी चालेल. उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा एकने मोठी असते. बघा, संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या असू द्या तुमची आणि ही लक्षात ठेवा, लगतच्या तिच्या डावीकडील संख्येपेक्षा एकने कशी असणार त्या ठिकाणी मोठी असणार. फॉर एक्झाम्पल संख्या रेषा मी काढतो इथं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं समजा मी ही संख्या रेषा काढली, इथं 0, 1, 2, 3, 4 आणि 5. इकडं -1, -2 आणि मायनस किती तुमचं 3. आता हा झाला 0 ना, हा झाला तुमचा 0. ही झालं तुमची धनसंख्या. उजवीकडे जे असतात त्याला आपण धनसंख्या म्हणतो आणि डावीकडे शून्यापासून डावीकडे गेला ते असतात ऋणसंख्या. तुमच्या ऋणसंख्या 0 आणि तुमच्या धनसंख्या यांचा समूह बनतो तुमच्या पूर्णांक संख्यांचा. काय बनतो, पूर्णांक संख्याचा समूह बनतो. मग इथं काय म्हणते माहिती आहे का, संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना संख्या रेषेवर उजवीकडील प्रत्येक संख्या असू द्या, उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या म्हणतो मी, लगतची जी संख्या आहे त्या लगतच्या संख्येपेक्षा एकनं कशी असते त्या ठिकाणी मोठी असते. बघा ना, समजा उजवीकडली संख्या 5 आहे, ही 4 पेक्षा कशी असणार आहे, मोठी असणार. आता समजा 3 आहे तुमची, ओके. 3 ही संख्या तिच्या डावीकडली लगतची संख्या, डावीकडली लगतची संख्या कुठली आहे तुमची 2 आहे. आता 3च्या उजवीकडली 3 संख्या आणि तिच्या डावीकडली लगतची संख्या ह्याच्यापेक्षा 3 एकनं कसं आहे मला सांगा, 2 पेक्षा मोठा आहे त्या ठिकाणी. म्हणून उजवीकडील प्रत्येक संख्या ही डावीकडील प्रत्येक लगतच्या संख्येपेक्षा एकनं कशी असते, मोठी असते राजा. हितं उदाहरण घ्या तुमचं, हितं वाजा 1 आहे, कारण शून्यापासून जसं तुम्ही डावीकडे जाल तशी संख्या एकनं काय होत जाते, लहान लहान होत जाते. शून्यापासून तुम्ही जसं डावीकडे जाल, ऋणचिन्ह दिलं की तुमची संख्या शून्यापेक्षा कशी होत जातात त्या ठिकाणी, लहान होत जातात राजा. याचा अर्थ -1 मोठं का -2 मोठं, तर -1 मोठं. -3 मोठं का -1 मोठं, तर -1 मोठं. -10 मोठं का -1 मोठं, तर -1 मोठं. का रे बाबा, जसं जसं तुम्ही शून्यापासून डावीकडे जाल तशी संख्या एकने लहान होत जाते, म्हणजे शून्यापेक्षा त्या संख्या लहान असतात. समजते ना मी काय सांगतो त्या ठिकाणी.
म्हणजे लक्षात ठेवा, उजवीकडली कुठली, आता उजवीकडली संख्या संख्या रेषेवरील ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा कशी असणार, त्या ठिकाणी एकनं मोठी असणार. एकनं कशी असणार, मोठी. समजा -1 घेतली तुम्ही, -1 का -2 मोठं, तर -1 मोठं. कारण उजवीकडली प्रत्येक संख्या लक्षात ठेवा डावीकडल्या संख्येपेक्षा एकनं कशी असते, त्या ठिकाणी मोठी असते. आणि मोठी पण असणार. लक्षात कसं, शून्यापासून जसं तुम्ही डावीकडे जाताय तसं संख्या एकनं काय होत जाते, लहान 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 होत जाते. क्लिअर करावे. पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा तुम्ही कशा पद्धतीने ठरवू शकता. उदाहरणार्थ घेऊया आपण आता इथं. उदाहरणार्थ समजा इथं 47 आहे, तुमचं काय 47 आहे आणि -3 आहे. ह्यातला मोठेपणा मला सांगायचा कुठला आहे, मोठी संख्या कोणती आहे, ह्यातली मोठी संख्या सांगायची. चला इथं 4 घेतलं, इथं 3 घेतलं, पैकी मोठी संख्या मला सांगायची आहे तुमची इथं. मी इथं 0 घेतलं, इथं -1 घेतलं, इथं मी -2 घेतलं, इथं -3 घेतलं. आता मला काय करायचं आहे, तुम्ही इथं मला मोठी संख्या सांगायची आहे, मोठी संख्या सांगायची. तर लहान मोठेपणा सांगताना मी सांगितले ना तुम्हाला, उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा एक लहान होते. म्हणजे असं समजा की साध्या भाषेमध्ये शून्यापासून जसं तुम्ही काय करता, डावीकडे जाल तशी संख्या ती लहान होत जाते, आणि शून्यापासून जसं तुम्ही उजवीकडे जाल तशी संख्या एकनं काय होत जाते, मोठी होत जाते. बस एवढं लक्षात ठेवा. बोला आता ह्याच्यातली मोठी संख्या कोणती रे, मला सांगा. तुमची प्लस असेल तीच मोठी असणार. का रे बाबा, शून्यापासून जसं तिकडे जात आहे उजवीकडे ते प्लस येतं तुमचं धनसंख्या, ते मोठ्या संख्या असणार शून्याच्या इकडे डावीकडल्या संख्येपेक्षा. याचा अर्थ 47 काय आली, तुमची मोठी संख्या आली. इथं 47 मोठी संख्या असं जाऊ शकतात. आता 4 मोठं का 3 मोठं, आता 4 मोठं का 3 मोठं, जसं तुम्ही उजवीकडे जाल, लक्षात दोन्ही संख्येला प्लस चिन्ह आहे, आणि जसं तुम्ही उजवीकडे जाल त्या धनसंख्या एकने काय होत जाते, वाढ होत जाते. याचा अर्थ ती मोठी होत जाते, शून्यापेक्षा त्या मोठ्या होत जातात. याचा अर्थ 4 मोठं का 3 मोठं, दोघालाही धनचिन्ह आहे तुमचं. याचा अर्थ 4 मोठं आलं. शून्य मोठं का -1 मोठं, मला सांगा. तर तुमचं शून्य मोठं. का रे बाबा शून्य मोठं, कारण शून्यापासून जसं तुम्ही डावीकडे जाल ऋण संख्या तुमच्या सगळ्या त्या लहान होत जातात, एकने काय होतात, लहान होत जातात. याचा अर्थ शून्य तुमचं मोठं आलं. -2 मोठं का -3 मोठं रे, मला सांगा. वजा, कारण शून्यापासून जसं तुम्ही डावीकडे जाताय तशी संख्या लहान 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 होत जाते. याचा अर्थ -2 मोठं, -3 कसं, लहान. याचा अर्थ -2 तुमचं मोठं आलं. क्लिअर करा. अशा पद्धतीने तुम्ही पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा तुम्ही ठरवू शकता. तर एकदा बघून घ्या सगळे. क्लिअर करा. जाऊया का पुढं. बघून घेतलं एकदा सगळ्यांनी. चला पुढे जाऊया. पूर्णांक संख्येचे लहान मोठेपणा ठरवलं आपण. आता पूर्णांक संख्येची वजाबाकी. मग मागा जर बघितलं तुम्ही, तर आपण काय केलं तरी बाबा, पूर्णांक संख्येची बेरीज केलती का, पूर्णांक संख्येची बेरीज कुठे गेली, हा पूर्णांक संख्येची बेरीज केली. आता पूर्णांक संख्येची वजाबाकी कशा पद्धतीनं करायची, पूर्णांक संख्येची वजाबाकी कशा पद्धतीनं करायची बघा. पूर्णांक संख्येची वजाबाकी, पूर्णांक संख्यांची वजाबाकी, वजाबाकी, पूर्णांक संख्यांची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स नंबर. तुमचे इंटिजर्स नंबरचे तुम्हाला काय करायचे, त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करायचे, वजाबाकी करायची. बघा उदाहरणार्थ घेऊ इथं आपण. उदाहरणार्थ घेतलं मी इथं -9 वजाबाकी करायचे, मायनस किती आला तुमचा 4. इथं घेतलं मी -4, इथं घेतलं तुमचा -9. इथं घेतला मी +9 आणि इथं घेतला तुमचा +4. इथं घेतला मी 4 आणि इथं 9 घेतला. समजा मी इथं +9 घेतला, वजा केले, इथं घेतला -4. आपल्याला काय करायचे, पूर्णांक संख्येची वजाबाकी करायची. पूर्णांक संख्येची काय करायची, वजाबाकी करायची आहे. तर काय करायचं बघा. पूर्णांक संख्येची वजाबाकी करताना तुम्ही काय करायचं, इथं मायनस आहे ना, हे मायनस आहे असं ठेवलं. कंसाच्या बाहेर मायनस, याचा अर्थ इथलं चिन्ह बदलणार, मायनस काय होणार तुमचा प्लस. इथं आला तुमचा प्लस, आले 4. मग आता इथं प्लस आणि मायनस आहे,
प्लस आणि तुमचं काय त्या ठिकाणी मायनस आहे. जर अपोजिट चिन्ह असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, अपोजिट चिन्ह असतील तर तुम्हाला लक्षात ठेवा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. बरोबर का रे? मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली, आलं तुमचं 5. आलं तुमचं 5. जर तुमचे अपोजिट चिन्ह असतील त्या ठिकाणी विरुद्ध चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि देताना मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. मोठी संख्या काय आली तुमची 9 आहे. 9ला चिन्ह आहे मायनस, उत्तराला चिन्ह येणार मायनस मोठ्या संख्येचं. क्लिअर झालं? खाली बघा दुसरं उदाहरण, इथं तुमचं -4 तसंच लिहिलं मी. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. मायनस मायनस काय झाला तुमचा प्लस झाला राजा. म्हणजे इथं प्लस किती आलं तुमचं 9 आलं. प्लस किती आलं तुमचं 9 आलं. जर दोन संख्येला अपोजिट चिन्ह असतील, दोन संख्येला जर अपोजिट चिन्ह असतील तर तुम्ही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 9तून 4 गेला राहिला किती तुमचा 5. 9तून 4 गेला राहिला की तुमचा 5. मग आता देताना उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचे चिन्ह. आता चिन्ह न वापरता मी सांगितलं, चिन्ह जर चिन्ह अपोजिट असेल तर चिन्ह वापर न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर देताना उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. मोठी संख्या 9 आहे, 9ला प्लस आहे, इथं उत्तर येणार तुमचं प्लस. दिलं तर चालतं, नाही दिलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पुढे चला, हिथं प्लस चिन्ह तुमचं 9 तसंच राहणार या ठिकाणी. हिथं मायनस आहे, हिथं प्लस आहे. मायनस प्लस झाला तुमचा मायनस. मायनस किती आलं तुमचं 4 आलं. बरोबर. 9तून 4 गेले, कारण हिथं तुमचं प्लस आहे, इथं तुमचं मायनस आहे. अपोजिट चिन्हात मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 9तून 4 गेले, राहिले किती 5. देताना उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 9चं चिन्ह काय आलं तुमचं प्लस आलं. दिलं तर चालेल, नाही दिलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथं 9ला प्लस आलं आणि 4ला काय तुमचं मायनस आलं. म्हणजे अपोजिट चिन्ह असते तर सांगितलं चिन्ह विसरायचे. चिन्हाचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि जे उत्तर येईल त्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. आता इथं तुमचं प्लस आहे, इथं प्लस 9 आहे आणि इथं मायनस आणि इथं मायनस आहे. मायनस काय झाला तुमचा प्लस झाला, म्हणजे इथं आलं तुमचं +4 राजा. बरोबर का? प्लस काय आलं तुमचं 4 आलं. मग इथं पण प्लस आणि इथं पण प्लस आहे. मग सांगितलंय जर समान चिन्ह असतील, जर समान चिन्ह असतील तर काय करायचं, चिन्हाचा विचार न करता दोघांची बेरीज करून टाकायची. 9 आणि 4 किती आले तुमचे 13 आणि मग उत्तराला काय करायचं, जे समान चिन्ह आहे ते समान चिन्ह देऊन टाकायचं. समान चिन्ह प्लस आहे, प्लस देऊन टाकलं. दिलं तर चालेल, नाही दिलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्ही पूर्णांक संख्येची वजाबाकी सुद्धा करू शकता. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? म्हणजे तुम्हाला इथं बेरजेचे आणि वजाबाकीचे गुणधर्म इथंच क्लिअर झाले तुमचे. चला जाऊया पुढं. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर का? पुढे जायचं आपल्याला. आता पुढं आहे तुमची समसंख्या. इथपर्यंत क्लिअर का? पूर्णांक संख्येची बेरीज कशी करायची, वजाबाकी करायची, लहान मोठेपणा कसा ठरवायचा, अपोजिट नंबर कशा पद्धतीने ठरवायचा. आता आपल्याला बघायचं आहे समसंख्या. मग समसंख्या कशाला म्हणतो आपण? समसंख्या कशाला म्हणतो आपण? समसंख्या म्हणजे काय माहिती आहे का? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ना त्याला म्हणायचं असतं समसंख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थानी काय येतं रे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 0, 2, 4, 6, 8 येते त्याला म्हणायचं असतं समसंख्या. म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी कोणते अंक येतात तुमचे 0, 2, 4, 6 आणि 8 येतं त्याला म्हणायचं समसंख्या. काय म्हणायचं? समसंख्या. क्लिअर का रे बाबा? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 दिसलं हे म्हणायचं तुम्ही त्या कुठल्या संख्या तुमच्या समसंख्या आहेत. पुढचा आहे विषम संख्या. याची एक्झाम्पल आपण सेपरेट प्रत्येक पॉईंट जो आहे ना तो प्रत्येक पॉईंट आपण लक्षात वेगवेगळा बघणार आहे.
फक्त संख्येची आपण ओळख करून घेतोय प्राथमिक, की बाबा प्रत्येक संख्येला म्हणायचं काय, समला काय, सम कशाला म्हणायचं, विषम कशाला म्हणायचं. अगोदर आपण नैसर्गिक बघितलं, आपण पूर्ण बघितलं, पूर्णांक म्हणजे काय, पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवायचा, पूर्णांक संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची, पूर्णांक संख्येची वजाबाकी कशा पद्धतीने करायची, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. फक्त आपण बेसिक ओळख करून घेतो त्या ठिकाणी. प्रत्येक तुम्हाला समसंख्या म्हणजे काय त्यावेळेची उदाहरणं वेगळी असणार, विषम संख्या म्हणजे काय त्याच्यावरची उदाहरणं वेगळी वेगळी असणार त्या ठिकाणी. फक्त आपण प्राथमिक ओळख करून घेतोय. आता विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला ज्या संख्येला ज्या संख्येला ज्या संख्येला दोनने निशेष भाग जात नाही, दोनने निशेष भाग जात नाही, भाग जात नाही, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी काय येतं रे बाबा, कुठले अंक येतात, 1 3 5 7 आणि 9 हे अंक येतात, हे अंक येतात, त्यांना म्हणायचं असतं विषम संख्या. क्लिअर का रे बाबा, सम संख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे क्लिअर का. चला, समसंख्या आणि विषम संख्या क्लिअर. समसंख्या म्हणजे एकक स्थानी 0 2 4 6 दिसलं त्याला म्हणा समसंख्या. विषम संख्या म्हणजे लक्षात ठेवायचं ज्या संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक दिसले सरळ म्हणा त्याला विषम संख्या. जाऊया का पुढे रे बाबा. पुढची संख्या आपली मूळ संख्या. पुढचा संख्येचा प्रकार आहे मूळ संख्या. तर मूळ संख्या कशाला म्हणायचं, मूळ संख्या कशाला म्हणतो आपण. मग आपल्याला 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, जोडमूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची. कारण सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्येवरती फिक्स 2013 पासून 2025 पर्यंत जर क्वेश्चन पेपर जर बघितले, तुम्हाला फिक्स मूळ संख्येवरती तुम्हाला प्रश्न आलेला दिसेल, जोडमूळ संख्येवरती प्रश्न आलेला दिसेल आणि सहमूळ संख्येवरती सुद्धा प्रश्न आलेला दिसेल. मग मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला आपल्या साध्या भाषेमध्ये ज्या संख्येला एकने व एक असं एक म्हणू, एकने म्हणजे एक व त्या संख्येखेरीज दुसऱ्या कोणत्याही संख्येनं दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, ज्या संख्येला एक व त्या संख्येखेरीज दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जात नाही त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. क्लिअर करी भाऊ व्याख्या. म्हणजे आपलं साधे लक्षात ठेवा, ज्या संख्येला 1 आणि त्या संख्येनं भाग जातो, ज्या संख्येला 1 ने भाग जातो आणि स्वतः त्या संख्येनं भाग जात असेल त्याला म्हणायचं असतं मूळ संख्या. त्याला काय म्हणायचं, मूळ संख्या असे म्हणतात. चला, क्लिअर का. सम म्हणजे काय, विषम म्हणजे काय आणि मूळ म्हणजे काय. चला जाऊया पुढं. आता एक आहे ना, एक तुमची 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती, मूळ संख्या 1 ते 100 तर मूळ संख्या. मग आपल्याला काय करायचं, 1 ते इथं लिहितो मी नैसर्गिक संख्या इथं लिहितो मूळ संख्या. इथं लिहिलं नैसर्गिक संख्या, इथं लिहिलं मूळ संख्या.
मग आता 1 ते 10 नैसर्गिक संख्यामध्ये 1 ते 10 नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या किती? तर पहिला मुद्दा 1 ते 10 नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या किती तुमच्या? आता एक नोट लक्षात ठेवायची काय माहिती आहे? एक अशी संख्या आहे, एक ही मूळ संख्या पण नाहीये, मूळ संख्या पण नाहीये, मूळ संख्या नाहीये व संयुक्त संख्याही नाहीये, संयुक्त संख्याही नाही, संयुक्त संख्या ही नाहीये. म्हणजे एक विषय लक्षात ठेवा, एक नोट लक्षात ठेवायची, एक ही तुमची अशी संख्या आहे, एक ही अशी संख्या आहे जी मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाहीये. आता का नाहीये आपण ह्याला शेवटला बघू. ज्यावेळेस तुम्ही संयुक्त संख्या पण बघेल आणि मूळ संख्या बघेल त्यावेळेस एक का मूळ नाही आणि का संयुक्त नाही ते शेवटी सांगेल मी आता. पण पहिली लक्षात 19व्या शतकामध्ये तुमची एक ही तुमची मूळ संख्या होती, परंतु लक्षात ठेवा ती शास्त्रज्ञाने काय केली पुढं त्याला मूळ संख्येच्या यादीमधून काय केलं काढून टाकलं. अगोदर ते होती पण आता सध्या ती नाहीये लक्षात ठेवा. मग 1 ते 10 मध्ये तुमच्या कोणकोणत्या मूळ संख्या आहेत त्या? 1 ते 10 मध्ये तुमच्या कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? आता एक तर गेली, एकचा विषयच मिटला तुमचा. एक ही तुमची मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, त्याचा विषय गेला. आता 2. 2 ला बघा कुठल्या संख्येने भाग जातो का नाही? 1 आणि 2नच फक्त भाग जातो, तुमची 2 आली. 3 ला 1 आणि फक्त 3नच भाग जातो. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 ने आणि त्या स्वतः संख्येने भाग जातो त्याला म्हणायचं मूळ संख्या. 3 ला भाग जात नाही कुठला, 1 आणि 3नच भाग जातो. 4 ला भाग जातो, 4 ही तुमची मूळ नाही. 4 ला 1 पण भाग जातो, 2 पण भाग जातो आणि 4 पण भाग जातो. 5 ला फक्त 1 ने आणि 5 नेच भाग जातो, म्हणजे 5 आली तुमची. 6 ला 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो आणि 6 न भाग जातो. याचा अर्थ ती मूळ संख्या होणार नाही. 7 ला फक्त 1 ने आणि 7 नेच भाग जातो. आहे का कुठल्या पाड्यामध्ये 7? नाहीये, म्हणजे 7 ही तुमची मूळ आली. 8 ला भाग जातो, 2 न जातो, 4 न जातो, 8 न जातो, 1 न भाग जातो. 9 ला 3 न जातो, 9 न पण जातो. चला पुढे 10 ला 2 न जातो, 5 न जातो, 1 न पण भाग जातो. याचा अर्थ 1 ते 10 नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या आली 2, 3, 5, 7. 2, 3, 5 आणि 7 फक्त आपल्याला 4 घ्यावे. पुढं आता 11 ते 20 नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान 11 ते 20 नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान कोणकोणते मूळ आहेत? तर पहिले बघा तुमची 11. 11 ला कुठल्या संख्येने भाग जातो किंवा कुठल्या पाड्यामध्ये कधी बघितलं का नाही? 11 ला 1 ने आणि फक्त 11नेच भाग जातो. म्हणजे 11 एक घेऊली आपल्याला. 12 ला भाग जातो, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 6 न जातो, सोडून द्या. 13 ला फक्त 1 ने आणि कितीने भाग जातो? फक्त 13 ने. 13 ही तुमची मूळ संख्या आली. 14 ला भाग जातो का जातो? 2 आणि 7 न भाग जातो, 14 ने भाग जातो. विषय सोडून द्या. 15 ला 3 आणि 5 न जातो, सोडा. 16 ला पण 2 न 4 न 8 न भाग जातो. 17 ला फक्त 1 ने आणि फक्त 17 नेच भाग जातो. याचा अर्थ 17 एक मूळ आली तुमची. 18 ला जातो की 2 आणि 9 न भाग जातो. मूळ संख्या म्हणजे काय? फक्त 1 न आणि त्याच संख्येने भाग गेला पाहिजे, दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग गेला नाही पाहिजे, त्याला आपण मूळ म्हणतो. 19 असे लक्षात ठेवा, ज्याला फक्त 1 ने आणि 19नच भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून 19 सुद्धा तुमची मूळ आली. 20 ला तर भाग जातो राजा, 1 आणि 0 2 भाग जाणार 100%. मग 11 ते 20च्या दरम्यान कोणत्या मूळ आल्या? 11, 13, 17 आणि 19. पुढे आता तिसरं तुमचा मुद्दा 21 ते 30च्या दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 21 ते 30च्या दरम्यान 21 ते 30च्या दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? बोला. 21 ला भाग जातो का रे? जातो की 21 ला भाग जातो. 7 21, 3 7 21. 22 ला भाग जातो 11 आणि 2. 23 ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 23 ही तुमची काय आली त्या ठिकाणी? मूळ संख्या आली. मूळ संख्या म्हणजे 1 ना आणि त्या संख्येने भाग गेला पाहिजे. 24 ला भाग जातो, 25 ला भाग जातो, 26 ला भाग जातो, 27 ला जातो की 3 9 27, 28 ला जातो, 29 ला भाग जात नाहीये, 30 ला भाग जातो. याचा अर्थ 21 ते 30च्या दरम्यान आपल्याला फक्त दोनच मूळ संख्या घावल्या, त्या म्हणजे 23 आणि किती? 29. आता मूळ संख्या काढल्यानंतर आपल्याला जोडमूळ संख्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या शोधायच्या, त्यामुळे तुम्हाला अगोदर मूळ संख्या काढता आल्या पाहिजेत. पुढे चौथा तुमचं 31 ते 40च्या दरम्यान 31 ते 40 नैसर्गिक संख्याच्या दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 31 ते 40च्या दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या तुमच्या? बघा 31 पहिलीच घावली आपल्याला आहे ना. 31 असे त्या संख्येला फक्त 1 आणि त्या संख्येने भाग जातो, दुसऱ्या कुठल्या संख्ये कधी कुठल्या पाड्यात बघितलं का? नाहीये ना. म्हणजे 31 तुमची आली. 32 ला भाग जातो, 33 ला भाग जातो, 34 ला भाग जातो, 35 ला भाग जातो, 36 ला भाग जातो, 37 ला भाग जात नाहीये. 37 ला बघा 2 नंतर जाणार नाही, 1 आणि 7 आले म्हणजे विषम संख्या. विषम संख्या 3 भाग जातो का? बघा सॉरी 2 भाग तर जाणार नाही. 3 बघा 7 3 7 8 9 10 11 नाही भाग जात, लक्षात ठेवा. 3 पण भाग जात नाही.
सोडा, तुमच्या 37ला भाग जात नाही, 38ला भाग जातो, 39ला भाग जातो, 33 39 3 आणि 13 भाग जातो, 40ला भाग जातो. त्यामुळे 31 ते 40 या नैसर्गिक संख्येच्या दरम्यान दोन तुमच्या मूळ संख्या आल्या, 31 आणि किती आल्या तुमच्या 37. पुढे 41 ते 50च्या दरम्यान, 41 ते 50च्या दरम्यान, 41 ते 50च्या दरम्यान, 41 ते 50च्या दरम्यान कोणकोणती येतात तुमची? पहिली 40 झाल्यानंतर 41 सुद्धा तुमची मूळ आहे. 41 सुद्धा तुमची मूळ आहे, कारण 41ला 1ने आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो. 41 आलं तुमचं. 42ला भाग जातो का? जातो. 43ला भाग जातो का? नाही जात. 43 44ला भाग जातो, 45ला जातो, 46ला जातो, 47ला भाग जात नाही, 48ला भाग जातो, 49ला भाग जातो, 50ला सुद्धा भाग जातो. म्हणजे 41 ते 50च्या दरम्यान आपल्याला 3 मूळ संख्या भेटल्या, 41 43 आणि 47. चला पुढं. आता पुढचं आहे तुमचं 51 ते 60. 51 ते 60 नैसर्गिक संख्येच्या दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या तुमच्या? कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? कोणकोणत्या मूळ संख्या आहेत तुमच्या? तर 51ला भाग जातो, 17 त्रिक 51 जातो की तुमचा. 52ला भाग जातो का? जातो. 53ला जातो का? नाहीये जात. 53ला भाग जात नाहीये. 54ला भाग जातो, 55ला भाग जातो, 56ला भाग जातो, 57ला सुद्धा भाग जातो 3. 7 आणि 5 किती आले तुमचे? 12. 3 भाग जातो. 6 57ला जातो, 58ला जातो, 59ला भाग जात नाही. 59ला भाग जात नाही, 60ला भाग जातो. म्हणजे 51 ते 60च्या दरम्यान आपल्याला फक्त दोनच मूळ संख्या घ्यावल्या, म्हणजे 53 आणि 59. पुढे आहे तुमचं 61 ते 70. 61 ते 70 पर्यंत. 61 ते 70 पर्यंत किती मूळ संख्या आहेत रे तुमच्या? बघा, 61ला भाग जातो. कधी 61 कुठल्या पाड्यात बघितलं का? नाही. म्हणजे 61ला भाग जात नाही, 61 ही तुमची मूळ संख्या आली. 62ला भाग जातो का? जातो. 63ला जातो 3, 64ला जातो, 65ला जातो, 66ला जातो, 67ला जातो का? नाहीये. 67ला जात नाहीये. 67 आलं. 68ला भाग जातो का? जातो. 69ला जातो की 3, 3 2 6 3 त्रिक 70ला पण भाग जातो. 61 ते 70च्या दरम्यान आपल्या दोन मूळ संख्या घावल्या, 61 आणि 67 घावल्या. पुढे चला, आपल्याला फक्त दोनच घावल्या, 71 ते 80 पर्यंत. आता 71 ते 80 पर्यंत. 71 ते 80 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत तुमच्या? बघा, पहिलीच आहे तुमची 71. पहिलीच कुठली आहे तुमची? 71. 72ला भाग जातो, 73ला भाग जात नाही, 74ला भाग जातो, 75ला जातो, 76ला जातो, 77ला जातो, 78ला भाग जातो का? जातो. 79ला भाग जात नाही, 80ला भाग जातो. 71 ते 80च्या दरम्यान आपल्या तीन मूळ संख्या घावल्या, 71 73 आणि तुमच्या 79. पुढे चला. आता 81 ते 90च्या दरम्यान, 81 ते 90च्या दरम्यान कोणत्या मूळ संख्या आहेत तुमच्या? तर 81ला भाग जातो की? 99 81 82ला जातो, पण 83ला जात नाही. 83ला भाग जात नाहीये. 83ला भाग जात नाहीये. 83 मूळ संख्या आली तुमची. 83 आली. 84ला जातो, 85ला जातो, 86ला जातो, 87ला सुद्धा जातो, 88ला 87ला जातो का? जातो की? 3 2 6 आणि 3 9 27 जातो. 88ला जातो, 89ला जात नाहीये. 89 ही तुमची मूळ संख्या आली. 81 ते 90च्या दरम्यान दोनच घावले आपल्या, 83 आणि 89. आणि लास्ट तुमचा 91 ते 100. 91 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 91ला भाग जातो, 92ला जातो, 93ला जातो, 94 जातो, 95 जातो, 96 जातो, 96 जातो, 97ला भाग जात नाहीये. 97ला भाग जात नाही. 97ला 98ला जातो, 99ला जातो आणि 100ला जातो. म्हणजे 91 ते 100च्या दरम्यान आपल्याला किती घावली? फक्त एकच, ती म्हणजे तुमची 97. क्लिअर करे बाबा. मग 1 ते 100 पर्यंत एवढ्या मूळ संख्या आल्या. किती आले रे बाबा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. ज्यावेळेस काउंट केले त्यावेळेस किती आले? 25. म्हणजे 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या पाठच ठेवायचा आहे. एकूण मूळ संख्या, एकूण मूळ संख्या 25 आहेत. एकूण मूळ संख्या किती आहे तुमच्या? 25 आहेत. क्लिअर खरे बाबा. बघून घ्या एकदा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे तुमच्या? 25 आहेत. एक ही तुमची मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाहीये.
क्लिअर करे बाबा. चला एकदा बघून घ्या. एक ते 100 पर्यंत ह्या किती येत्या? 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत रे बाबा आपल्याकडे? ते 25 आहेत. किती आहेत? 25 आहेत. मग पुढचं बघायचं आपल्या जोडमूळ संख्या म्हणजे काय. पुढचा मुद्दा जो बघायचा ना, तो पुढचा मुद्दा बघायचा आपल्याला जोडमूळ संख्या म्हणजे काय. काय रे बाबा जोडमूळ संख्या म्हणजे कशाला म्हणायचं? जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या दोन मूळ संख्यामध्ये बघा, जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या दोन मूळ संख्यामध्ये क्रमागत दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो. ज्या क्रमागत दोन मूळ संख्यामध्ये, ज्या क्रमागत दोन मूळ संख्येमध्ये, दोन मूळ संख्येमध्ये, मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो, दोनचा फरक असतो, दोनचा फरक असतो, त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. किंवा ज्या जोडमूळ संख्येमध्ये, दुसरी व्याख्या काय सांगू शकता? ज्या दोन मूळ संख्येमध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते. किंवा दुसरी तुम्ही व्याख्या काय सांगू शकता? ज्या दोन मूळ संख्येमध्ये, पुढची अजून एक वाक्य, ज्या दोन मूळ संख्येमध्ये ज्या दोन मूळ संख्येमध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते, केवळ एकच संयुक्त संख्या असते, संयुक्त संख्या असते. ज्या दोन मूळ संख्येमध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते त्याला काय म्हणतो आपण? मूळ, त्याला म्हणतो आपण जोडमूळ संख्या. काय म्हणतो? जोडमूळ संख्या. क्लिअर करे बाबा. म्हणजे अशा मूळ संख्येची जोडी असते, अशा मूळ संख्येच्या जोडीला, अशा मूळ संख्येच्या जोडीला, पुढे लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, मूळ संख्येच्या जोडीला, जोडीला, जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात, जोडमूळ संख्या म्हणतात. चला, जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? क्रमागत दोन मूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो? दोनचा फरक. लक्षात ठेवा, क्रमागत दोन मूळ संख्यामध्ये जर दोनचा फरक असेल त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. किंवा दोन मूळ संख्येमध्ये केवळ आणि केवळ एकच, लक्षात ठेवा, त्या ठिकाणी संयुक्त संख्या असते, अशा मूळ संख्येच्या जोडीला म्हणायचं जोडमूळ संख्या. आता आपल्याला 1 ते 100च्या दरम्यान किती जोडमूळ संख्या ते शोधायच्यात आपल्याला. 1 ते 100च्या दरम्यान किती जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत? 1 ते 100 पर्यंत किंवा 1 ते 100च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या जोड्या, जोडमूळ संख्यांच्या जोड्या, जोड्या. चला, आता 1 ते 100च्या दरम्यान जोडमूळ संख्येच्या जोड्या शोधायच्या आपल्याला. इथं सगळ्या मूळ संख्येला आहेत. क्रमागत दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असला पाहिजे तुम्हाला. 2 आणि 3 मध्ये दोनचा फरक आहे का? नाही. 3 आणि 5 मध्ये दोनचा फरक आहे का? आहे. म्हणजे पहिली आपल्या जोडमूळ संख्या गवली काय त्या ठिकाणी? 3 आणि 5. पहिली गवली आपली 3 आणि 5 जोडमूळ संख्येची जोडी. पुन्हा 5 आणि 7 मध्ये दोनचा फरक आहे का? आहे. 5 आणि 7 मध्ये दोनचा फरक आहे, याचा अर्थ ती सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी गवली आपल्याला. पुढे आहे तुमचं 7 आणि 11. 7 आणि 11 मध्ये दोनचा फरक आहे का रे? नाहीये. चला पुढे 11 आणि 13 मध्ये दोनचा फरक आहे का? आहे. म्हणजे आपल्याला पुढची एक जोडमूळ संख्येची जोडी गवली 11 आणि 13. 11 आणि किती गवली? 13 गवली आपल्याला. पुढे चला
13 आणि 17 मध्ये 2चा फरक आहे का? नाहीये. 13 आणि 17 मध्ये 2चा फरक आहे का? नाही. 17 आणि 19 मध्ये 2चा फरक आहे का? आहे. 17 आणि 19 मध्ये 2चा फरक आहे. याचा अर्थ ती एक जोडमूळ संख्येची जोडी घावली आपल्याला. पुढे 19 आणि 23 मध्ये 2चा फरक आहे का? नाहीये. 23 आणि 29 मध्ये नाही. 29 आणि 31 मध्ये 2चा फरक आहे का? आहे. 29 आणि 31 मध्ये 29 आणि 31 मध्ये या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक आहे आणि त्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे केवळ त्या ठिकाणी. जोडमूळ संख्येची जोडी घावली. 31 आणि 37 मध्ये आहे का? नाही. 37 आणि 41 मध्ये नाही 2चा फरक. 41 43 मध्ये आहे. 41 आणि 43 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी घावली. पुढे आपल्याला 43 47 मध्ये आहे का? नाहीये. 47 53 मध्ये आहे का? 53 59 आहे का? 59 61 मध्ये 2चा फरक आहे का? आहे. म्हणजे पुढच्या आपल्या जोडमूळ संख्येची जोडी घावली 59 आणि तुमची 61. 59 आणि 61. पुढे 61 67 आहे का? नाही. 67 71 आहे का? नाही. 71 73 आहे का? आहे. 71 73 मध्ये 2चा फरक आहे. याचा अर्थ जोडमूळ संख्येची जोडी आहे. 73 79 नाही. 79 83 नाहीये. 83 89 89 97 नाहीये. आपल्याला जोडमूळ संख्येच्या जोड्या किती घावल्या? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती घावल्या? 8 घावल्या. 8. म्हणजे 1 ते 100च्या दरम्यान जोडमूळ संख्येच्या जोड्या जे ते किती आहेत? 8 आहेत. पाठच करून ठेवायचं. 1 ते 100च्या दरम्यान मूळ संख्या किती आहेत? 25. 1 ते 100च्या दरम्यान जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत तुमच्या? 8 आहेत त्या. मग कोणकोणत्या? 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 73. क्लिअर का रे बाबा? जोडमूळ संख्या म्हणजे काय? क्लिअर का? जोडमूळ संख्या म्हणजे लक्षात ठेवायचं ज्या क्रमांकात दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो किंवा ज्या दोन मूळ संख्येमध्ये केवळ आणि केवळ एकच संयुक्त संख्या असते त्याला म्हणायचं असतं, त्या जोडीला म्हणायचं असतं जोडमूळ संख्येची जोडी. क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत सगळं क्लिअर का? जोडमूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे काय? विषम संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्येची वजाबाकी कशा पद्धतीने करायची? पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवायचा? विरुद्ध संख्या म्हणजे काय तुमची? आणि पूर्णांक संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची? आणि पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्या म्हणजे काय? आणि नैसर्गिक संख्या म्हणजे काय? इथपर्यंत सर्वांचं क्लिअर करा बाबा. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.